दिवचलचे ओकिनावा मार्शल आर्ट्स अकादमीन आपलो पयलो ब्लॅक बेल्ट बॅच यशस्वी रितीन पूर्ण केला. मुळगांव आमदार भवनात पासआउट विद्यार्थ्यांचो निरोप सोहळा जालो. दिवचलच्या ओकिनावा मार्शल आर्ट्स अकादमीची पहिली ब्लॅक बेल्ट बॅच प्रशिक्षित जावन भायर सरली. ह्या निमतान मुळगांवच्या आमदार भवनात निरोप सुवाळो घडोवन हाडलो. सुवाळ्याक दिवचलचो आमदार डॉ चंद्रकांत शेटये, मयेचो आमदार पेमेंद्र शेट हजर आशिल्ले. रुद्रेश रेडकरान कांय वर्सां आदीं ही अकादमी सुरू केल्ली. अकादमीच्या 6 विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट पदवी मेळयल्या. शेवटाक ह्या 6 प्रशिक्षणार्थींचो आमदारान भोवमान केलो. सो हे स्पोर्ट्सान कितें जाता तुमकां भुरग्याचे जे सगळे सेन्सीस आसात ते एक्टिव्ह जाता, रिफ्लेक्सीस एक्टिव्ह जाता. रिफ्लेक्सीस एक्टिव्ह जावन ते डे टू डे स्किलिंग खंयचीय स्कील तुज्या कडेन आसा ताका खूब फायदेशीर जाता. सो त्या खातीर तो मोठो सत्तर बाकीच्या पॅरंट्सांनी घालपाचे. ऑफकोर्स तो मोठो प्रायवेट करता, फीज हॅज टू बी पेड, कळ्ळें न्ही. बट गॉड नोज इन फ्युचर स्कुलांनी जर इंट्रोड्यूस केले जाल्यार सगळ्या भुरग्यांक करपाक गावतले. आता कशें आसा, विथ न्यू एज्युकेशन पॉलिसी जर तुमी पळयशात, वी डोंट फोकस ओनली ऑन एकाडेमिक्स. नॉन एकाडेमिकल आमी तितलोच आज हे करता. हांव इतलेंच सांगता भुरग्यांनी, खंयची स्कील तुमच्या कडेन आसली नॉट अ वेस्ट. एब्सोल्युटली जिवनात तुमकां फायदेशीर आसा. पॅरंट्स आनी भुरग्यांक रादर दॅन मोबायलार अशा गोश्टी शिकच्या असल्या गोश्टी मुद्दाम इन्वॉल्व करपाची. आनी सगळ्यात व्हडलें आनी लास्ट एक सांगता, विथ न्यू टेक्नॉलॉजी, विथ न्यू एकाडेमिक्स, विथ न्यू कॉम्पिटिशन, लॉट ऑफ भुरग्यांक स्ट्रेस येता आनी स्ट्रेस बस्टर जाय पडटा. म्हणून भुरग्यांक तेंचे हॉबीचे कितें शिकता. थोड्यांक कदाचित हे जे ब्लॅक बेल्ट भुरगे आसा तो कितें करतलो, 12वेक आसतना शिकतलो सबंद दीस, आनी मदीं म्हणटलो एक वर आपूण खेळपाक वता, ते ब्लॅक बेल्ट करूंक वता, त्यात तुजो स्ट्रेस बस्ट जाता. किंवा कोण तरी म्युझिकट आसा, थंय स्ट्रेस बस्ट जाता. स्ट्रेस बस्टर आसपाची खूब गरज आसा. सगळ्यांकच गरज आसा, भुरग्यांक खास करून आसा. हांव परत एकदा शिक्षणा बरोबर मार्शल आर्ट शिकप ही आयज काळाची गरज आसा. आणि प्रत्येक पालकांनी जर हेची नोंद घेतली की आपल्या भुरगे भोवनानी शरिराचे जावचे अशें म्हणून जर विचार केले जाल्यार हे एक बरी गोष्ट आजच्या भुरग्या खातीर आमकां आमी लावपाक जाय. ताणून धरची म्हणटली की आज समाजान ज्यो गोष्टी सेल्फ डिफेन्स आसात, सेल्फ डिफेन्स म्हणना तर त्याच्या उत्कर्शा खातीर, त्याच्या उज्वल भविश्या खातीर आता हो एक स्पोर्ट्स जाल्लो आसा. आनी ह्या स्पोर्ट्साचो उपयोग आपले स्कील वाडोवपाकूच लागत न्हू, तर आपले जे स्कील इतले पर्यंत वाडयता की आमी देशाचें नांव उज्वल करून देशात सुद्धा एक बऱ्या प्रगतीचेर व्हरोंक शकता. म्हाका 10 वर्सां जालीं आतां कराटेन हांवें स्टार्ट केल्लें आनी 2015 स्टार्ट केल्लें. एका टायमार हांवें चिंतलेलें की हांव बीन एक टायम सर जातलो आनी हांव बीन म्हाजी भुरगे म्हाजे ब्लॅक बेल्ट जातले. एका टायमार हांवें जेन्ना स्टार्ट केली तेन्ना चिंतलेलें, बट तो आयज दीस येयला, तर तेज्या म्हाका खूब बरें दिसता. आनी तशेंच चडशें काय आहा की आमकां दिसता की कराटे फक्त खेळ आनी एक सेल्फ डिफेन्स, बट ना, कराटे तेच्याकून खूब आहा. कराटे फॉर माझ्या खातीर कराटे इज एवरीथिंग. बिकॉज कराटे आमकां शिकयता डिसिजन मेकिंग, तो आमकां एक पाथवे गायड करता आमकां लायफान. तशेंच आमकां तो सेल्फ कॉन्फिडन्स दिता. सो इन शॉर्ट कराटे आमकां सगळ्या हितून हेल्प करता. तशेंच जेन्ना आमी आतां कराटे करता, सो कराटेन आमी स्टन्स शिकतले, वेपन्स शिकतले, मागीर आमी डिफरंट किक शिकतले. सो हितून कितें जाता, आमची बॉडी स्ट्रॉंग जाता. बट दिस इज नॉट ओनली कराटे. कराटे म्हणटा कितें, हे करतूच आमचे कडेन पावर येता, बट ही पावर आमी केन्ना यूज करप हें आमकां कराटे शिकयता.